सासरवाडी कुटुंबीय जेसिका मार्शल गोन्साल्विस तिच्या आत्म्यासाठी ही समर्पण करण्यात येते. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर त्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला सर्वांना लाभो. बहिणीनो, आजच्या किती वाचनाद्वारे परमेश्वर आपल्याला त्याच्या कृपेत शहाणपण शिकवण्याची मार्गदर्शन करत आहे. आजच्या किती वाचनाद्वारे आपल्याला सांगण्यात येत आहे की परमेश्वरानं आपल्याला एक विशिष्ट जबाबदारी देऊन इथे या पृथ्वीवर पाठवलेली आहे. ती जबाबदारी दिलेली असताना त्याबरोबर स्वातंत्र्य देखील दिलेलं आहे. स्वातंत्र्य आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी एकत्र राहून शहाणपणाचा वापर करून आपण ती जबाबदारी निभावावी आणि ती जबाबदारी लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या सेवेसाठी असावी. त्यासाठी आपल्यामध्ये दानशूरपणा, शहाणपण यावं म्हणून या दिवसामध्ये विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण प्रार्थना करावी म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपणा सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Papa.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर, तो आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करत असतो. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकांवर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुम्ही गरजूंना घेण्यासाठी हा पसरता आणि देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता, ते तुम्ही हे ऐका. तुम्ही म्हणता, चंद्रदर्शन कधी आठवते, म्हणजे आम्हाला धान्य विकायला मिळेल. शंभर केव्हा संपेल, म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू. मापे लहान करून शेकेल मोठा करू आणि खोट्या तोल काढायला फसवू, म्हणजे आम्ही रुपये देऊन गरिबांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरजवंतांना विकत घेऊ आणि गव्हाचे भूस विकून टाकू. परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की मी त्यांची कोणतेही कर्मे खात्रीने कधीही विसरणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. गरिबांचा उद्धार करणाऱ्या परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्यांचे स्तवन करा. परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. येथून पुढे सर्व काळ परमेश्वराचे नाव धन्यवादित असत. आपला प्रतिसाद. गरिबांचा उद्धार करणाऱ्या परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उंच आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. परमेश्वर आमचा देव, जो उच्चस्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश आणि पृथ्वी यांचे अवलोकन करण्यासाठी लवून पाहतो, त्याच्यासारखा कोण आहे. आपला प्रतिसाद. गरिबांचा उद्धार करणाऱ्या परमेश्वराचे स्तवन करा. तो दिनांना धुळीतून वर काढतो, गरिबांना उत्तीर्णेवरून उचलतो आणि त्यांना अधिपतींच्या, होय, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीला बसवतो. आपला प्रतिसाद. गरिबांचा उद्धार करणाऱ्या परमेश्वराचे स्तवन करा. पौलाची तिमोथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. सर्वप्रथम मी हा बोध करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, मध्यस्थी आणि उपवासस्तुती करावी. राजांकरिता आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने आणि गंभीरतेने आपण शांतीचे आणि स्वस्थपणाचे कसे आयुष्य करून करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले आणि स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे कारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाकडे पोहोचवावे. कारण एकच देव आहे आणि देव मानव याकरिता येशू ख्रिस्त हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. ह्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेरित, विश्वास आणि सत्य ह्यासंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग आणि विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. प्रभूचा शब्द.
गाऊ जय 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 हालेलुया स्तुती गाऊ जय 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 हालेलुया स्तुती गाऊ जय 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 हालेलुया स्तुती गाऊ जय 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 प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. हालेलुया स्तुती गाऊ जय 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 प्रभू तुम्हाबरोबर असो. लोक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमची संपत्ती उडवतो असा आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे. यापुढे तुझ्यावर कारभार सोपवला जाणार नाही. मग त्या कारभाराने आपल्या मनात म्हटले, माझा धनी मला कामावरून काढून टाकणार आहे, आता मी काय करू? मेहनत करण्याची मला शक्ती नाही आणि भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे, म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले आहे. मग त्याने आपल्या धनाच्या प्रत्येक देणेकऱ्यांना बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याची तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 माणके. त्याने त्याला म्हटले, तुझे करारपत्र घे आणि लवकर बसून यावर 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंडी गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि 80 मांड. अन्यायी कारभाराने शहाणपण केले, त्यावरून धन्याने त्याची वाहवा केली. कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. आणखी मी तुम्हाला सांगतो, अनितिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते धन नाहीसे होईल तेव्हा मित्रांनी तुम्हाला सार्वकालिक निवासस्थानात घ्यावे. प्रभूचे शुभ वर्तमान. प्रभू येशूच्या काळात काही श्रीमंत लोक होते, भांडवलदार होते, मालक होते, बागायतदार होते, ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन होती. आणि ते मालक होते, ते श्रीमंत होते आणि त्यांच्या श्रीमंतीचा, त्यांच्या प्रॉपर्टीचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्याकडे आणखी माणसं ठेवली जात असतात. इंग्रजीमध्ये आपण त्यांना मॅनेजर म्हणतो, त्यांना स्टुअर्ड असं म्हटलेलं आहे, किंवा आजच्या शुभ वर्तमानाच्या भाषेत कारभारी म्हटलेलं आहे. कारभारी म्हणजे मालकांनी नेमलेला माणूस की त्याच्या प्रॉपर्टीची सगळी काळजी घेणार. आणि या मॅनेजर किंवा या कारभाराच्या हाताखाली अजून मजूर लोक असतात, लेबर जे कामगार असतात. असे 3 टप्प्याचे कॅरेक्टर्स आजच्या शुभ वर्तमानात आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. या कारभाऱ्यांना त्या काळात, येशूच्या काळात विशिष्ट असं अधिकार दिलेले असतात, थोडंसं स्वातंत्र्य असतं. आणि हे अधिकार त्यांना त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या पैशाचा योग्य विनियोग करायचा, मजुरांना कसे पैसे द्यायचे, कुठे संपत्ती वाढवता येईल, कुठे काही कमी करता येईल, कशा पद्धतीने त्या प्रॉपर्टीचा सांभाळ करायचा, याविषयीचे पूर्ण अधिकार त्या मालकांकडून त्या कारभाऱ्यांना दिले जात असत. आणि मग या कारभाऱ्याने त्याच्या हाताखाली असलेल्या मजुरांना देखील तशाच पद्धतीने चांगली वागणूक द्यावी अशी अपेक्षा असते. आजच्या शुभ वर्तमानात जर बघितलं तर इथे सांगण्यात आलेलं आहे की एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा कारभारी होता. कारभाऱ्याला अधिकार होते, पण तो त्याच्या हाताखाली जे माणसं होती त्यांच्यावर तो अन्याय करत असे, जुलूम करत असे, त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा तो गैरवापर करत असे. आणि मग तो आपली संपत्ती उडवतो हे जेव्हा मालकाला कळलं, तर मालकाने त्याला बोलावून सांगितलं की तुझ्याकडे ही जबाबदारी मी काढून घेत आहे, कारभार काढून घेत आहे आणि तुला आजपासून नोकरीवरून काढत आहे. ते जेव्हा त्या कारभाराला कळलं तेव्हा त्याला वाटलं आता मी वयोवृद्ध झालेला आहे, आता मी काय करणार.
आणि शुभ वर्तमान आपल्याला सांगत आहे की त्याच वेळेला त्याला पश्चाताप झाला आणि त्याच्यामध्ये बदल झाला. त्याला शहाणपण सुचलं आणि शहाणपण काय सुचलं की हेच मला परमेश्वराने आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वातंत्र्य कसं दिलेलं आहे की माझ्या हाताखाली पण मला मालकाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. माझ्या हाताखाली जी माणसं आहेत त्यांना चांगली वागणूक देण्यासाठी आता मी यापुढे त्यांना चांगली वागणूक देईन. की जे कर्जाच्या ओझ्याखाली आहे त्याचं कर्ज कमी करण्याचं काम माझ्या हातात आहे. मी त्याचं कमी करू शकतो ते मी करेन. आणि हे बघताबरोबर त्याने ते काम केलं आणि आपल्याला शुभ वर्तमान पुढे सांगत आहे की अन्यायी कारभाराने शहाणपण केले, यावरून धन्याने त्याची वाहवा केली. आपल्या दैनंदिन जीवनात कारभारी कोण, धनी कोण आणि मजूर कोण? सर्व समर्थ परमेश्वर पिता हा धनी आहे, हा आपला मालक आहे. आपण सगळेजण कारभारी आहोत. आपल्या सगळ्यांना पृथ्वीवर काही ना काहीतरी जबाबदारी देऊन पाठवलेला आहे. कोणाकडे कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यामध्ये कोणाकडे वडिलांची जबाबदारी आहे, कोणाकडे आईची जबाबदारी आहे, कोण गृहिणी आहे, कोण शिक्षक आहे, कोण डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पॉलिटिशियन्स आहे, कोण फादर आहे. अशा पद्धतीने सगळ्यांना काही ना काही कारभार आणि जबाबदारी दिलेली आहे. आणि ती कारभार देत असताना स्वातंत्र्य देखील दिलेलं आहे की तुम्हाला दिलेल्या फ्रीडम ऑफ चॉईस त्या स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने आणि शहाणपणाने लोकांच्या प्रजेच्या कल्याणासाठी करायचा. हा जेव्हा आपण करतो ते स्वातंत्र्य वापरत असताना, जबाबदारी कारभार करत असताना शहाणपणा असावा. जर शहाणपणा नसला तर आपल्याकडून तो कारभार काढून घेतला जाईल. शहाणपणा असला तर धन्याची वाहवा मिळेल. आपल्याला आपल्या धन्याची म्हणजे सर्व समर्थ परमेश्वर पित्याची, आपल्या मालकाची वाहवा हवी असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात शहाणपणा असावा. आणि तो शहाणपणा म्हणजे काय? तिसऱ्या टप्प्यातली लोक कोण? तर ते आपल्या संपर्कात येणारी लोक. आपला मालक आहे परमेश्वर, आपण कारभारी, आणि आपल्या कुटुंबातील लोक, आपल्या गाव परिवारातील लोक, आपल्या नोकरीच्या ठिकाणी असलेली लोक, आपल्या हाताखाली असलेली लोक, मजूर वर्ग, आपले नातेवाईक, मित्र परिवार यांना आपण दैनंदिन जीवनात कशा प्रकारे वागणूक देतो? परमेश्वराने दिलेल्या स्वातंत्र्याचा आपण गैरवापर करतो की चांगला वापर करतो? आणि त्यांना दिलेली वागणूक हीच आपली शहाणपणाची प्रतीक. आपल्याला या बंधू इथे धन्यात संपत्तीचाही उल्लेख केलेला आहे. ही दिलेली संपत्ती आहे ती चांगल्या कामासाठी वापरायची आहे. इथे संपत्तीविषयी 3 वा हे शब्द वापरले जातात. का विचारवंतांनी सांगितलेले आहे संपत्ती चांगली आहे, चरितार्थासाठी पाहिजे, कुटुंब चालवण्यासाठी पाहिजे, पैसा हवा आहे. पण पैशासाठी पहिला वा म्हणजे पैसा वाचवणे, उधळपट्टी करू नये. आपल्याला 2 प्रकारचा पैसा असतो. एक आपल्या स्वतःच्या मेहनतीने मिळवलेला आणि दुसरा वडिलोपार्जित मिळालेला. आणि तो जो काही पैसा मिळालेला आहे त्याची उधळपट्टी न करता काटकसर जिथे आवश्यक आहे तिथे खर्च करणे, जिथे नको आहे तिथे उधळपट्टी न करता पैसा वाचवणे हा पहिला वा झाला. दुसरं वा म्हणजे वाढवणे. पैसा आहे तेवढाच ठेवू नये, तर मेहनत करून, कष्ट करून तो पैसा वाढवण्याचा प्रयत्न करायचा. पैसा कसं जास्त होईल आणि कष्टाने, मेहनतीने. आणि तिसरा वा आहे वाटा, दान धर्म करा. तो वाचवा, वाढवा आणि वाटा, असे 3 वा आहे पैशाच्या बाबतीत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जर अंमलात आणले की आपल्याकडे असलेला सगळाच पैसा आपल्या स्वतःसाठी नाही, तो थोडासा दानधर्म करण्यासाठी आहे. जे गरीब आहेत, उपेक्षित आहेत, दुर्लक्षित आहेत, त्यांचा पण वाटा आपल्या प्रॉपर्टीमध्ये असतो, तो त्यांचा वाटा द्यायचा असतो. वर्षाला एक थोडीशी अमाऊंट ती चॅरिटीसाठी ठेवायची असते. आणि म्हणून पैसा वाचवला पाहिजे, पैसा वाढवला पाहिजे आणि पैसा वाटला पाहिजे. आणि यासाठीच आजचं शुभ वर्तमान आपल्याला सांगत आहे. ते करण्यासाठी परमेश्वराने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर न करता तो जबाबदारीने आपल्या जीवनात वापरला पाहिजे. तर शेवटी हेच आहे की मनी कॅनॉट बी अ अल्टिमेट प्रायोरिटी इन आवर लाईफ्स. आपल्या जीवनात खूप प्रायोरिटीज आहेत, पैसा हे सर्वोच्च प्रायोरिटी नसावा. तो एक जगण्यासाठीचा भाग आहे, पण त्याच्याद्वारे आपल्याला सेवा कार्य कसं करता येईल. आणि म्हणून आजच्या वाचनात सांगितलेल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परमेश्वराने दिलेलं स्वातंत्र्य, परमेश्वराने सोपवलेली जबाबदारी
आपण प्रत्येक क्षेत्रात कारभारी आहोत आणि ते कारभारीपणा व्यवस्थित पार पाडण्यासाठी शहाणपण आवश्यक आहे. ते शहाणपण जीवनात वापरलं तर निश्चितच धन्याची वाहवा आपल्याला मिळेल. श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग पृथ्वी सर्व ईश्वर असतो यांचा अर्थ एकच परमेश्वर सर्वशक्तिमान त्यावर आणि परमेश्वराचा एकच यावर तो सर्व श्रद्धावंतांच्या प्रार्थना विनंती आपण प्रभूच्या ठेवली. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपण उत्तरचे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व ग्रंथस्थ यांना ख्रिस्ताचे प्रतिनिधी व कारभारी म्हणून नेहमी आध्यात्मिक गोष्टीकडे विशेष लक्ष देण्यासाठी पवित्र आत्म्याचे कृपादान व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये व जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडावी व नेहमी पक्षपात व भ्रष्टाचारापासून दूर असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभ वर्तमानामध्ये एकाच वेळी आपण ईश्वराची व धनाची सेवा करू शकत नाही असे प्रभू म्हणतात. दैनंदिन जीवन जगत असताना अधिक बरोबरच स्वर्गीय गोष्टींकडे आपले लक्ष केंद्रित असावे व त्याद्वारे आपल्या जीवनाचे मार्ग सुखकर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या दयेचा अनुभव आपल्याला आजारी, गरीब व उपेक्षित लोकांना देता यावा व त्यांच्यातच आपल्याला प्रभूचा शोध घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. जगात सर्वत्र, विशेष करून युद्धग्रस्त देशात शांती नांदावी. आपल्या नागरी गरजा पूर्ण व्हाव्यात. आपल्या शेतकरी बंधूंना भाताची कापणी व्यवस्थित करता यावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आमच्या श्रद्धेतील ओळीवर तुझ्या प्रेमाने भरून टाक. आम्हाला आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माझे जीवन सारे
माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला हे दान अर्पण करीत आहोत. त्याचा दयेने स्वीकार कर. ही दाने आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. योग्य व तारक आहे. तू सर्व चराचराचा निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहे. तू माणसाला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलीस. सर्व सृष्टी त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलीस. तुझ्या सुंदरपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू माणसाला नियुक्त केलीस. आणि म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणांबरोबर आम्ही आनंदाने तुझा गौरव मानतो. सर्व पावित्र्याचा उद्गम आहे. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतले, आभार मानून ती बोलली. आपल्या शिष्यांना तू यादी, तुम्ही सर्वजण हे घ्या, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले. पूजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो त्याला आपल्या शिष्यांना दिला. तुम्ही सर्वजण हा घ्या, वयामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा करार, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी होते. हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो.
ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. जे आमच्या बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर समोर मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी आणि तिचा पती संत जोसेफ, तुझ्या प्रेषी आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. नम्र तुझा पाय तुझा तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा येशूच्या शब्दात करुणात नेला परम विद्याला संबोधली. आमच्या सदा समाधान नाम वाके गावाय सर्वकाळ. तव राज्य यावे तव इच्छा व्हावी स्वर्गी तैसी व्हावी सर्वकाळ. आमची रोजची आम्हाले मागण आचार विचार शोध राहो. प्रमाण मुजा केला जर कोणी क्षमाता सजणी देतो सदा. तसे क्षमादान सेवा प्रमादाचे आमच्या पापांचे जड करी. मोहापाशी आपण नद्याने पडून अनिष्टापासून सोडवावे. अनिष्टापासूनी बेकामावोनी जीवनात शांती पसरावी. आमचे नयन वाट पाहतात बुद्धीस देईल तो परी आम्हाला आमाची वासना त्याच्या दर्शना लागतो. दर्शन सदा वैभव तुझेची विकार असेची देवराया देवराया देवराया. प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. शांती बंधन करूया. Gracias.
हे पहा परमेश्वराचे मोकळूक, जगाची पापी करणारे हे परमेश्वराचे मोकळूक पहा. त्याच्या घोषणाच बोलावलेले आपण धन्य. हे प्रभू माझ्या हाताखाली आलेस इतकी माझी योग्यता, परंतु एक शब्द मात्र बोल तुझी.
करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आमची नूतनीकरण कर. आम्ही साजरा करत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृती उतरविण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. सप्टेंबर 2025 सामान्य काळातील 25वा रविवार. आजची उपासना अत्तरघाट गाव परिवाराने केली, त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना संत वित्सर्जन पावन संघटनेची असेल. संत कार्लो अकोतीस याची रेली कालपासून आपण आपल्या चर्चेने आणलेली आहे आणि ते वंदनासाठी आज दुपारपर्यंत उपलब्ध आहे. काल संध्याकाळी मुलांच्या दिसाला मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या रेलिंगचे दर्शन घेतले आणि या इमेजला वंदन केले. आज सकाळी 10 ते आता 1 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे भाविकांनी गाव परिवार घेणं यायचं आहे. 10 ते 10:30 मांडपे उत्तरला शिडी गाव परिवार, 10:30 ते 11 नाळा व वाळूंचे गाव परिवार, 11 ते 11:30 पाटोळी व भाजी, 11:30 ते 12 अक्करभाट विठाळे, 12 ते 12:30 चिंचोळी व गोडेवाडी आणि 12:30 ते 1 वाजेपर्यंत सीतारघाट गाव परिवारातील भाविकांनी यायचं आहे. हे टाईम टेबल जरी दिलेलं असलं तरी आता मिसा संपल्यानंतर अंतिम गीत सुरू असताना आपण भाविकाने येऊन या रेलिंगचं दर्शन घ्यायचं आहे. सिंगल लाईन करायची आहे. आपण कमी निर्णयाच्यापेक्षा 2 रांगा करायच्या नाही, तर एका रांगेने येऊन या रेलिंगचं दर्शन घेऊन मग या बाजूला येऊन स्टॅच्यूचं दर्शन घेऊन मग त्या बाजूने आपण जाऊ शकता. हा स्टॅच्यू आणि रेलिंग आपल्याकडे काल आणि आज 2 दिवसासाठीच आहे. कृपया आपल्याला आता आपण सर्व भाविकांनी यायचं आहे, पण नेमून दिलेल्या त्या गाव परिवाराच्या ज्या वेळा दिलेल्या आहेत त्या वेळेला येताना आपल्या मुलांना घेऊन या. लहान मुलांना, तरुण मुलांना, अशासाठी की संत कार्लो अकोतीस तरुणांचा संत आहे. फक्त 15 वर्षाचा होता आणि संपूर्ण जगाला एक संदेश आहे, 15 वर्षाचा तरुण संत होऊ शकतो. आपल्या मुलांना त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळते आणि मुलांना घेऊन आल्यानंतर तिथे एक छोटीशी प्रार्थना ठेवलेली आहे. आपण अशा 100 कॉपीज काढलेल्या आहेत, त्या आहेत दाखवतो. ही प्रार्थना आपल्या मुलांसमवेत त्या स्टॅच्यूसमोर उभे राहून बोला. आणि आज आपली मुलं वेगवेगळ्या अवस्थेत आहेत, बहकलेली आहेत, भरकटलेली आहेत, देवापासून दूर गेलेली आहेत. संत कार्लो अकोतीसकडे येऊन आपल्या मुलांसाठी संत कार्लोकडे मध्यस्थीची याचना करूया आणि नंतर आपल्या मुलांसमोर एखादा फोटो घ्यायचा असला तरी घेऊ शकतो. तर जी गाव परिवाराची वेळ दिलेली आहे त्यावेळेला आपण आपल्या मुलांना घेऊन जरूर या आणि मुलांसाठी प्रार्थना करा. आता मात्र अंतिम गीत सुरू असताना येऊन सगळ्यांनी रेलिंगचं आणि इमेजीचं दर्शन घेऊ शकता. संत माघ दिनारी निर्मळ या दिनारीचं युवा दिन आज सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत संपन्न होत आहे. आपल्या पॅरिसमधून जी निवडलेली युवक युवती आहेत ते ऑलरेडी इथे पोहोचलेले आहेत शिबिराला. मी देखील त्यांच्याबरोबर संपूर्ण दिवस असणार आहे. आपल्या या सहभागी झालेल्या युवक युवतीचे युवा दिनासाठी हार्दिक शुभेच्छा. शिक्षक सन्मान सोहळा. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याकडे जी शिक्षक संघटना आहे गेल्या 3 वर्षापासून चांगल्या रीतीने कार्यरत आहे. वर्षभर ते आपल्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. उन्हाळीच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत, 10वी 12वीच्या मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम ही शिक्षक संघटना करत असते. आणि आज हा शिक्षकांचा दिवस आहे. 5 सप्टेंबरला आपण नोवेनाच्या मुळे जमा होऊ शकतो नाही, तर आज आपली जी शिक्षक संघटना आहे त्यांनी शिक्षकांचा सन्मान करायचं ठरवलेलं आहे. आणि आपल्याकडे 300हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्या सगळ्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की आजचा दिवस तुमचा आहे, तुम्ही या कार्यक्रमाला या. 1-1.5 तासाचा कार्यक्रम आहे आणि तुमचा सन्मान हा घरचा सन्मान आहे. होता आपल्या शाळेत वगैरे सन्मान होतो, पण पॅरिसने केलेला सन्मान हा वेगळा सन्मान असतो. आणि म्हणून आजच्या दिवशी शिक्षक संघटनेने खूप मेहनत घेतलेली आहे. शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत
आणि घरोघरी येऊन तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. त्यांची मेहनत, त्यांचा शब्द आणि त्यांच्या वेळेचा मान ठेवा. आणि आज संध्याकाळी मोठ्या संख्येने या शिक्षकांच्या कार्यक्रमाला द्यायचं आहे. बरेच जण बँड्राला गेले असतील, पण तो 5 वाजेपर्यंत येतील. तुम्ही थकले भागले असले तरी या शिक्षकांनी, कारण हा एक दिवस तुमचा आहे आणि तुम्ही सहभागी व्हा. अशा ज्या संघटना आहेत त्या संघटना कार्यकर्त्यांमुळे मोठ्या होत असतात. जर कार्यकर्ते हळूहळू यायचे कमी झाले तर संघटना बंद होते. तुम्ही भूतकाळात जर नजर टाकली तर संघटना का बंद पडलेल्या आहेत, तर कार्यकर्ते न आल्यामुळे. तर आपण सगळ्यांनी शिक्षकांनी आजचा 1 तास जर दिला तर शिक्षक संघटनेला उभारी मिळेल आणि पुढचे कार्य करण्यासाठी त्यांना अधिक बळ मिळेल, आध्यात्मिक शक्ती मिळेल. आणि म्हणून आज संध्याकाळी 5 वाजता शिक्षक सन्मान सोहळ्यामध्ये सर्व शिक्षकांनी सहभागी व्हायचं. पुढच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता सेवक नेत्यांचं शिबिर आहे. आपल्याकडे गावागावातून निवडलेले 75 सेवक नेते आहेत. आणि सर्व सेवक त्यांना नावानिशी पत्रक ते पॅरिश काउन्सिलचे मेंबर्स पाठवतील. कृपया पुढच्या रविवारी ती वेळ राखून ठेवा आणि सेवक नेत्याच्या शिबिरासाठी यायचं आहे. भारत गॅसकडून आलेली सूचना आहे. आपल्यापैकी कोण भारत गॅस कंपनीचे ग्राहक असतील तर त्यांनी KYC अनिवार्य करण्याचे सांगितलेले आहे. भारत गॅसचे कर्मचारी इथे येणार होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकले नाही. तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये आपल्या ग्राहकांना बोलावलेलं आहे आणि लवकरात लवकर KYC करून घ्यायचं आहे. सोड्यागिरीच्या सभासदांसाठी 4 व 5 ऑक्टोबर रोजी एका पिकनिकचं आयोजन केलेलं आहे. ही पिकनिक माळशेत अहमदनगर या ठिकाणी जाणार आहे. जे सोड्यागिरीचे सभासद जाऊ इच्छितात त्यांनी 3,500 रुपये भरून आपली नावं गावातील प्रमोटर्सकडे द्यायची आहे. जनहित संस्थेची वार्षिक सभा आज सकाळी 9:30 वाजता प्री प्रायमरी स्कूलच्या शाळेमध्ये संपन्न होत आहे. डॉन बॉस्को या संस्थेतर्फे युवकांसाठी विविध शिबिर आयोजित केली जातात. 6वी व 7वीच्या मुला मुलींसाठी 19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरपर्यंत गोराई येथे व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केलेलं आहे. जे इच्छुक जाऊ इच्छितात त्यांनी ज्योती चर्चच्या फादरांशी संपर्क साधावा. मागील रविवारचे दान 32,010 झाले. बुधवारचे दान 8,350. विन्सेंट पॉलचे दान 30,139. शुक्रवारी समोरचे दान 12,700 झाले. आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी ऑफिसकडे प्रार्थना करूया. कृपया हे कार्ड आपल्या बाजूला आहे. एकत्र हे धन्य संत कार्लो, परमेश्वराने तुला दिलेल्या अनेक देणग्यांचा व कुशाग्र बुद्धिमत्तेचा वापर तू अनेक भरकटलेले आत्मे त्याच्याजवळ आणण्यासाठी केला. विशेषतः पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंटाद्वारे तू त्याला देवाजवळ आणलेस. तू जसे प्रेम प्रभूवर केले तसेच प्रेम करण्यास आम्हाला सुद्धा शिकव. अति पवित्र साक्रामेंटामध्ये आम्ही प्रभूला शोधावे आणि आजच्या आधुनिक साधनांचा व तंत्रज्ञानाचा वापर सर्वस्वी त्याच्या गौरवासाठी करावा अशी कृपा आम्हाला. आम्ही सदैव शुद्धता, नम्रता व विश्वासात वाढावे, जेणेकरून तुझ्यासारखे आम्ही सुद्धा स्वर्गीय व शाश्वत आनंदाचे वाटेकरी. अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. हे संत कार्लो आकृतीस नम्रतेने खाली वागवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपलं उत्तर आमेन. सर्व समर्थ परमेश्वर आपल्या दयेने तुम्हाला आशीर्वादित करो आणि आपल्या तारणदायी ज्ञानाचा तुम्हावर वर्षाव करो. तुम्ही सदैव पुण्य कृत्य करावे म्हणून परमेश्वर त्याच्या प्रेमाच्या साक्षीने तुमची श्रद्धा दृढ करो. तो तुमची पावलं आपल्याकडे वळो आणि बंधुभावने व शांतीने चालण्यास तुम्हाला मार्गदर्शन करो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. समाप्त झाली आहे.
सुरू होईल एकेका रांगेने येऊन